नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच गृह विभागामार्फत 15,300+ जागांसाठी भरती प्रक्रिया म्हणजे जागा घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन जे विद्यार्थी आहेत, आता जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असेल प्रोसेस काय काय आहे, काय काय नाही. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेणार आहोत अँड त्यांना पूर्ण माहिती वगैरे सांगणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशी PDF पाहायला मिळेल बघा. आता नवीन पोलीस भरती आल्यानंतर आता ही लास्ट इयरच्या पोलीस भरतीची PDF आहे. यामध्ये तुमच्यासाठी सूचना आहेत जे की तुम्हाला वेळोवेळी पाहावं लागत असतात, अपडेटमध्ये राहावं लागत असतं. सो ही लास्ट इयरची PDF आहेत अँड यामध्येच आपण माहिती पण घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षा शुल्क पाहून घेऊत. सो परीक्षा शुल्क बघा, जे खुला प्रवर्ग आहेत ओपनसाठी 450 आहे अँड जे मागास प्रवर्ग आहे त्यासाठी 350 आहे. नंतर सर्वसाधारण अजून खाली सूचना आहेत जे की एक मिनिट, या सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता. तर इथे बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा वाचून घेऊ शकता. सो आपण याच्या खाली आवश्यक कागदपत्रे पाहून घेऊत जे की पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत अँड एक एक करून ते पाहूत. सो एक मिनिट बघा, सर्व आवश्यक कागदपत्रे यामध्ये सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये बघा, SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, आदिवास प्रमाणपत्र, डॉमेसिल. नंतर नेक्स्ट आहेत, नेक्स्ट पाहून घेऊत आपण. सो हे नेक्स्ट आहेत. यामध्ये बघा, जातीचे प्रमाणपत्र, नंतर जात वैधता प्रमाणपत्र, म्हणजे ते असलं तर काही चालेल व्हॅलिडिटी, परंतु MSCIT तुम्हाला हवं आहे. नंतर हे खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल बघा कोणकोणत्यासाठी, VJ, भजब, भजक, भजड, विमाप्र. सो या EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचे बाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय. सो हे काही कॅटेगरीज आहेत, यांच्यासाठी नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे प्रमाणपत्र. नंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, जे माजी सैनिक विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी. नंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बघा, भूकंपग्रस्त जे असतील ते, पोलीस पाल्य असल्यास त्यांचे प्रमाणपत्र. नंतर अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन EWS प्रमाणपत्र अँड SEBC प्रमाणपत्र. बाकी जर ज्या विद्यार्थ्यांचं NCCचे C प्रमाणपत्र असेल तर त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र. सो ह्याचा खूप महत्त्वाचा आहे अपडेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी असतील, जे BA करत असतील, तर त्यांनी पहिलंच ग्रॅज्युएशन करताना पहिलंच NCCचं निवडा, जेणेकरून तुम्हाला तुमचं कंप्लीट होऊन जाईल. अँड C प्रमाणपत्रामुळे खूपच 5 मार्काची सूट पुढे चालून मिळणार आहे. त्यामुळे जे कोणी नवीन असतील करणारे, तर त्यांनी NCCचं C प्रमाणपत्रासाठी आवश्यक म्हणजे ते प्रमाणपत्र हवं असेल, म्हणजे तयारी वगैरे करा त्या प्रमाणपत्रासाठी. नंतर बघा, पुढे अजून माहिती घेणार आहोत आपण. आता हे आहे बघा वयोमर्यादा. सो पुढे इथे तुम्हाला तारीख वेगळी दिसेल, कारण पुढील भरतीमध्ये वेगळी दिसेल तुम्हाला. यामध्ये बघा, खुला प्रवर्ग 18 वर्ष किमान अँड 28 वर्ष कमाल. नंतर मागास प्रवर्ग यामध्ये 18 वर्ष अँड 33 वर्ष. बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे जर रिझर्वेशन आहेत तर त्यांच्यासाठी 45 वर्ष. आणि जर पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन उमेदवार असतील तर त्यांसाठी 55 वर्ष. अँड माजी सैनिक उमेदवार असेल तर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे इतके राहील म्हणा, 3 वर्षे इतके राहील. सो अजून पुढील क्रायटेरिया आपण पाहून घेऊत काही. आता पाहून घेऊत आपण शारीरिक पात्रता. सो उंची बघा,
महिला उमेदवारांकरिता 155 सेमीपेक्षा कमी नसावी, कारण 155च्या वरी असली तरी चालेल. अँड पुरुष उमेदवारांकरिता 165 सेमीपेक्षा कमी नसावी उंची, याच्या पुढील चालेल. बाकी ट्रान्सजेंडरसाठी इथे माहिती आहे बघा. स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी 155 अँड पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी 165, यासाठी कमी नसावी म्हणा ट्रान्सजेंडरसाठी. देन छाती जर महिलांसाठी इथे नाही, लेकिन पुरुषांसाठी बघा, न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेमीपेक्षा कमी नसावा. म्हणजे आता ज्यांचं 80 असेल छाती, तर त्याची फुगवताना 85 तर असली पाहिजे, 85-86 असली पाहिजे, परंतु त्यापेक्षा कमी असता कामा नये. आणि जर कदाचित कमी बसत असेलच तर तुम्ही तिथल्या तिथं पुशअप्स काढून छाती फुगवू शकता. सो तिथे हे पण तिथे पोलीस जे असतील ते चेक करणारी, तर ते करा सांगतात. बाकी अजून पुढील क्रायटेरिया आपण पाहून घेऊत. इथे जर अजून बघा, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिल कर देण्यात येईल. जे आता बघा SCचे असतील, SC नाही STचे असतील, सो त्यांच्यासाठी 5 सेंटीमीटर सूट आहे उंचीमध्ये. अँड महिला 4 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी. म्हणजे नक्षलग्रस्त हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मरत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलामधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केलेल्याप्रमाणे, म्हणजे जे नक्षलग्रस्तामध्ये असतील पोलीस पाटील बातमीदार, तर त्यांच्यासाठी हे बघा खाली आहे 4 सेंटीमीटरपेक्षा खाली कमी. नंतर बघा, खेळाडू उमेदवारासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सूट राहील. म्हणजे जे आता जे खेळाडू असतील ज्यांची उंची बसत नसेल, तर त्यांनी खेळाडूचे जे असतात, तो स्टेट लेवल या लेवलचे खेळाडू असले पाहिजेत, खो खो, रनिंग वगैरे काय. नंतर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाबाबत, तर त्यांना बघा 2.5 सेंटीमीटर पुरुष व महिला उमेदवारांसाठी उंची आणि 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून पुरुष उमेदवारांसाठी छाती, ही पात्रता शिथिल करण्यात येईल असं म्हणतात त्यांनी. म्हणजे 2 सेंटीमीटर न फुगवता म्हणजे 3 सेंटीमीटर तर फुगवलं पाहिजे. सो असं आहे. अँड अजून अन्य अट आहेत, इथे तुम्ही वाचून घेऊ शकता बघा. बाकी MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, कारण कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यक लागतं. बाकी अजून पुढील जर पाहायचं म्हटलं बघा, इथे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे कोणीही म्हणजे गैरवापर म्हणजे डॉक्युमेंट दुसरे सादर करू नये, जे आहेत बरोबर अँड जे अर्हतेचे आहेत तर तेच सादर करा प्रमाणपत्र वगैरे. दुसरे कोणतेही गैरवापर करू नका कागदांचा वगैरे, कारण निवड प्रक्रिया तिथेच रद्द करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट पुढे म्हटलेलं असेल. तुम्ही वाचून घ्या. अजून PDF मी टेलिग्रामला शेअर केलेली आहे. बाकी अजून खाली बघा, शारीरिक चाचणी आहे, यामध्ये काही बदल आहेत का पाहून घेऊत. सो आता बघा विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक चाचणी, यामध्ये शारीरिक चाचणी 50 गुणांची शारीरिक चाचणी आहे. यामध्ये पुरुष उमेदवार यांना 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण अँड गोळाफेक 15 गुण, तर असे एकूण 50 गुण. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण अँड गोळाफेक 15 गुण, तर असे 50 गुण आहेत. बाकी तर ते उमेदवार पुरुष उमेदवार अँड महिला उमेदवार यासाठी खाली इथे दिलेले आहेत, पाहून घेऊ शकता. नंतर लेखी चाचणी आहे बघा. लेखी चाचणी, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलाविण्यास पात्र असतील. बाकी सेकंड बघा, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. म्हणजे 40 किंवा 40च्या वरी तुम्हाला गुण पाहिजेत लेखी परीक्षेमध्ये. बाकी मैदानी चाचणीचे तर गुण पहिलेच तुम्हाला मिळालेले असतात.
अँड मैदानी चाचणीवरच तुम्ही क्वालिफाईंग होता लेखी परीक्षेसाठी. सो ही एकंदरीत पूर्ण माहिती होती, जे की नवीन विद्यार्थी जे करणारे असतील तर त्यांच्यासाठी आवश्यक माहिती ठरेल. आणि एक महत्त्वाचे बघा, लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. बाकी लेखी चाचणीमध्ये बघा, परीक्षेमध्ये विषयांचा समावेश अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. सो हे विषय आहेत जे की तुम्ही सविस्तर करून घ्या. आतापासूनच सुरुवात चांगली ठेवा, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला फायदा मिळेल. कारण एक बार मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी जास्त वेळ भेटत नाही. त्यामुळे आत्तापासूनच दोन्हीही इव्हेंट चांगलीच करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्का होईल. सो हे होतं विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत लास्ट इयरची PDF अँड सूचना होत्या उमेदवारांसाठी, जे की तुम्हाला पुढल्या वर्षी म्हणजे आता यावर्षी पण अशाच सूचना पाहायला मिळतील. अँड हेच क्रायटेरिया वगैरे पूर्ण पाहायला मिळेल. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण बनेल. आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळोवेळी भरती प्रक्रियेतील अपडेट्ससाठी नक्कीच मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.